नमस्कार मित्रांनो, तुम्ही दिवसभरात अनेक तास फेसबुक, इन्स्टा आणि यूट्यूब वापरता. मग या कंपन्या पैसे कसे कमवतात? चला मग बघूया द बिझनेस ऑफ सोशल मीडिया. सर्वप्रथम बघूया जाहिराती, द बिग बिझनेस. तुम्ही इन्स्टा, फेसबुक, यूट्यूब वर स्क्रोल करता तेव्हा मध्ये जाहिराती येतात. यांना तुमचं वय, लोकेशन, इंटरेस्ट माहीत असतं आणि टार्गेटेड जाहिरातीसाठी मोठमोठ्या कंपन्या जास्त पैसे देतात. फेसबुक, गुगलची कमाई 75 ते 90% येथूनच होते. तुम्ही काय बघता, किती वेळ बघता, काय लाईक करता, यावरून अल्गोरिदम तुम्हाला अजून गुंतवून ठेवतो. तुम्ही जास्त वेळ जे बघता त्यावर जास्त जाहिराती दाखवल्या जातात. आता दुसरा आहे सबस्क्रिप्शन आणि प्रीमियम मॉडेल. बघा, प्रीमियम आणि कमिशन. यूट्यूब प्रीमियम, मेटा व्हेरीफाईड प्रीमियम आणि स्नॅपचॅट तसेच स्टार्स गिफ्ट मधून होणाऱ्या विक्रीवर 20 ते 35% कमिशन मिळते. तसेच ब्ल्यू टिक सारख्या सेवातून मिळणारा महसूल. आता बघा, ई कॉमर्स, इंस्टाग्राम शॉपिंग, ॲफिलिएटेड लिंक्स वरून मिळणाऱ्या कंपन्यांना कमिशन. आता यापुढे अजून मजेशीर गोष्टी आहे का? तुम्ही काय बघता, कुठे राहता, वय, भाषा यावरून तुमचे प्रोफाईल बनते. कंपन्या विचारतात, नागपूरमधले अमुक अमुक फॅशनचे कपडे वापरणारे 18 ते 35 वयाचे लोक दाखवा. यावरून जाहिरातींचा लिलाव होतो. जो जास्त बोली लावेल त्याची जाहिरात त्या ग्राहकाला दिसेल. सोशल मीडिया तुम्हाला प्रोडक्ट विकत नाही, तर तो जाहिरातदाराला तुमचं लक्ष विकतो. म्हणजे रिचार्ज तुमचा, वेळ तुमचा, पण कमाई सोशल मीडियाची. हाच तर सगळ्यात भारी बिझनेस मॉडेल आहे. समजा तुम्ही इन्स्टावर सर्च केलात बेस्ट बिर्याणी. तुम्हाला वाटलं कोणी बघितलं नाही, पण दुसऱ्या दिवशी तुमच्या शहरातील रेस्टॉरंटची ऑर्डर तुमच्या मोबाईलवर दिसेल. आज